मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय 1739च्या वर्षात मराठ्यांच्या राजनैतिक इतिहासाला एक नवीन वळण मिळाले होते. पण हे वळण फक्त सत्ताधारक बदलण्याची नव्हते, ती होती छत्रपतींच्या अधिकाराची आणि मराठ्यांच्या स्वाभिमानाची शोकांतिका. बाजीराव पेशव्यांच्या कामगिरीने मराठा साम्राज्य प्रबळ झाले असले तरी छत्रपती पद मात्र निर्माल्यवत होण्याच्या मार्गावर होते. शाहू महाराजांच्या राजकीय निर्णयांमध्ये आणि भट पेशव्यांच्या उदयानंतर मराठ्यांच्या सैन्य शक्तीचं नेतृत्व वेगळ्या दिशेला गेलं. छत्रपती रामराजांची अवस्था एका अशा व्यक्तीप्रमाणे होती जो घरकाना घाटका अशी अवस्था होती. छत्रपतींच्या स्वातंत्र्याचं आणि महात्म्याचं अधपतन होत चाललं आणि पेशव्यांच्या हस्तांतरणाने इतिहासातील एक अनवट प्रकरण उलगडत होतं. या घटनांच्या पाठीमागील राजकारण, पराक्रम आणि शोकांतिका काय होती, चला जाणून घेऊया. मित्रांनो, सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. 1739मध्ये घडलेली कोणती घटना मराठ्यांच्या राजनैतिक शोकांतिकेची सुरुवात ठरली? भटपेशव्यांच्या उदयानंतर छत्रपतींचे पद कसे निर्माल्यवत झाले? शाहू महाराजांच्या स्वभाव प्रवृत्तीने मराठा साम्राज्याच्या भवितव्यावर कसा परिणाम होत गेला? बाळाजी विश्वनाथ भटांची राजकीय भूमिका मराठ्यांच्या सत्ता कारणात कशी निर्णायक ठरली? छत्रपती रामराजांची अवस्था ना घरका ना घाटका अशी का झाली? शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी छत्रपती पदावर कसा प्रभाव टाकला? छत्रपतींच्या महात्म्याचा पूर्णतः अंत कसा झाला आणि याचा मराठ्यांच्या अस्मितेवर कसा परिणाम झाला? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी मांडणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओतील जे काही मुद्दे आहेत ते मराठेशाहीचे अंतरंग डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित पुस्तकातील पृष्ठ क्रमांक जे मी दिलेले आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसतील त्यानुसार घेतलेले आहे. तर व्हिडिओतील सर्व विचार डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे असून त्यांच्या संशोधनातील हे सर्व विचार आहेत. आपण पृष्ठ क्रमांक 106 पासून तर पृष्ठ क्रमांक 111 पर्यंतचा संदर्भ हा घेतलेला आहे जसाचा तसा. आणि ही जी माहिती आहे याचे संदर्भ सुद्धा 4 प्रकारचे दिलेले आहेत जे या पुस्तकात सांगितलेले आहेत. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. छत्रपती स्वामी पातशाही इच्छित नाही. बाजीराव पेशव्यांच्या काळातील एक घटना पाहण्यासारखी आहे. सन 1739मध्ये नादिर शहाने हिंदुस्थानावर स्वारी केली. मोगल बादशाह अहमद शहा यास कैद करून दिल्ली घेतली. प्रजाजनांवर अनियमित अत्याचार केले. एक अब्ज लूट पैदा केली. शेवटी अहमद शहा दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसून तो स्वदेशी निघून गेला. दरम्यान शाहू महाराजांनी दक्षिणेतून आपल्या बाजीराव पेशव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते. त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पत्रात शाहू महाराज यांनी म्हटलेले आहे, तुम्ही ताबडतोब मजल दर मजल बादशहाची कुमके जावे. पूर्वी आमचे वचन औरंगजेब पातशहांशी गुंतले आहे की परचक्र आले तर आम्ही तुमची कुमक करावी. होईल तेथ पावे तो सर्वस्वे सहाय्य करावे. मोगल बादशहाची संकटात सापडली की आपण तिच्या सहाय्याला धावून जाऊ. हे औरंगजेबास दिलेले वचन तो मेल्यानंतर 30 वर्षांनी मराठ्यांचा हा राजा स्मरत होता व त्यानुसार आपल्या पेशव्यास हुकूम करत होता. आदिलशाही अथवा मोगलशाही संकटात येणे हीच आपली सुवर्ण संधी मानणाऱ्या शिवछत्रपतींच्या स्वर्गस्थ आत्म्यास यावेळी काय बरे वाटले असेल. याच सुमाराचे आणखी एक पत्र उपलब्ध आहे. हे पत्र पेशव्यांच्या साताऱ्यातील शाहू महाराजांजवळचा हस्तक मल्हार तुकदेव पुरंदरे यांनी लिहिले आहे. त्यामध्ये मोगल बादशाह संबंधी महाराजांचे विचार त्यांनी उद्धृत केले आहेत. तो लिहितो, महम्मद शहाची पातशाही गेली होती, ती ईश्वरी कायम राखली. त्यास आपण राजकारण राखून अमीरुल उमरा यासारखे व्हावे. पोटास व फौजास लागेल ते आम्ही पातशाही माल पैदा करून त्यातून घेऊ. उरला पैका पातशाही खजाना दाखल व्हावा किंवा फौजास जागरा जहांगीऱ्या अलाहिदा मागाव्या आणि सर्वांस राजी करून बंदोबस्त करून घ्यावा. हा लौकिक मोठा कैसा म्हणाल तरी जीर्णोद्धार देवालयाचा केल्यास नवीन लिंगाच्या स्थापनेपेक्षा अधिक उत्तर आहे. महम्मद शहाचे पातशाहीचा बंदोबस्त केल्यास लौकिक मोठा आहे, मोडून टाकण्यात लौकिक नाही. दुसरी गोष्ट, हजारो चोरपोर खातील आणि पातशाही मोडल्याचा दोष आल्यावर दुसरी राजश्री छत्रपती स्वामीही पातशाही इच्छित नाही, जीर्णोद्धार केल्यास संतोष मानतील. वरील पत्रावरून शाहू महाराजांची दिल्लीच्या तख्तावरील कोणती मानसिकता होती याची स्पष्ट कल्पना येते. पुढे आदिलशहाचेच नव्हे तर दिल्लीचे तख्त काबीज करून अखिल हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य
पसरण्याचे स्वप्न पाहणारे शिवछत्रपती आणि कुठे दिल्लीच्या तख्ताचे संरक्षण करण्यात धन्यता मानणारे नव्हे ते मोडून टाकण्यात दुर्लौकिक आहे असे मानणारे त्यांचे शाहू महाराज हे नातू शिवाजी महाराजांच्या वेळी त्यांच्या समोरची आव्हाने बिकट होती. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. त्याही परिस्थितीत त्यांनी सार्वभौम मराठी सत्तेची स्थापना केली आणि इथे शाहू महाराजांच्या काळात दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी प्राप्त होत असताना त्यांना त्या तख्ताचा देवालयाप्रमाणे जीर्णोद्धार करावा असे वाटावे ही खरी पेशवाईतील मराठ्यांच्या राजनैतिक इतिहासाची शोकांतिका होती. शाहू महाराजांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत हे खरे. भट पेशव्यांचा उदय राजाराम महाराजांच्या काळात निर्माण झालेल्या व ताराबाईच्या काळात वाढतच गेलेल्या मराठा सरदारांच्या सरंजामशाहीला आळा घालण्याची कुवत आणि इच्छाशक्ती शाहू महाराजांजवळ नव्हती. आपले शासन स्थिर करण्याच्या उद्योगात व्यग्र राहिलेल्या त्यांनाही शक्यही नव्हते. मराठा सरदारांच्या पाठिंब्यावरच त्यांची सत्ता अवलंबून असल्याने एका ठराविक मर्यादेपर्यंतच त्यांची हुकूमत चालली होती. लष्करी मोहिमा चालविण्याचे व राज्यकारभाराचे प्रशिक्षण त्यांना न मिळाल्याने आणि बादशाही छावणीतील नजर कैदेत संस्कारक्षम वयाची प्रारंभीची वर्षे गेल्याने त्यांची स्वभाव प्रकृती सुखासीन व ऐशारामी बनली होती. तथापि आपल्या सरदारांना व अधिकाऱ्यांना सांभाळून घेऊन त्यांना हवे ते कृती स्वातंत्र्य देऊन त्यांच्याकडून राज्यकार्य करून घेण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. त्यामुळे अनेक नवी घराणी त्यांच्या कारकिर्दीतच नावलौकिकात चढली. सुदैवाने शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथ भट यांच्या रूपाने अत्यंत हुशार आणि कर्तबगार पेशवा लाभल्याने राज्यावर आलेल्या अनेक संकटांवर त्यांना मात करण्यात आली. बाळाजीच्या दिल्लीच्या मोहिमेनंतर विशेषतः येसूबाईंची सुटका केल्यानंतर तर त्यांचा बाळाजीच्या कर्तबगारीवर गाढ विश्वास बसला. बट घराण्याबद्दल त्यांच्या ठिकाणी विशेष ममत्वही निर्माण झाले. बाळाजीपेक्षाही त्यांचा पुत्र बाजीराव अधिक पराक्रमी निघाला. त्याने नर्मदेच्या पलीकडे माळव्यात मराठी राज्याचा विस्तार केला आणि आपल्याबरोबर शाहू महाराजांचे नाव सर्व देशात केले. बाजीरावांच्या काळात मराठ्यांच्या सत्तेने साम्राज्य सत्तेचे स्वरूप धारण करावयास प्रारंभ केला. दिल्ली पावे तो मराठी लष्कराचा प्रभाव निर्माण झाला. तो याच काळात बाजीरावानंतर त्याचा पुत्र नानासाहेब विनासाहेब पेशवेपदावर आला. तो बाजीरावासारखा पराक्रमी नसला तरी मुत्सुद्देगिरीत प्रवीण होता. शाहू महाराजांची मर्जी सांभाळत त्याने आपले मराठा राज्यातील स्थान बळकट केले. इतके की मराठा राजाला आपल्याशिवाय दुसरा कोणी पर्यायच राहणार नाही अशी त्याने व्यवस्था केली. 1747 साली दरबारातील पेशव्यांच्या हितशत्रूंच्या सल्ल्यावरून शाहू महाराजांनी नानासाहेब पेशवे पदावरून दूर केले. छत्रपतींची आज्ञा मानून प्रमाण मानून या हुशार पेशव्यांनी पेशवेपदाची वस्त्रे त्यांच्याकडे पाठवून दिली आणि आपल्या सैन्यासह तो एके ठिकाणी छावणी करून राहिला. त्याने बंड पुकारले नाही. काही दिवस तसेच गेले. कोणीही मराठा सरदार अथवा मुत्सद्दी पेशव्याचे रिकामी पडलेले पद स्वीकारवयास तयार झाला नाही. शेवटी शाहू महाराजांना नानासाहेबास सन्मानाने पेशवाईची वस्त्रे पुन्हा देऊन त्यास पेशवेपदावर नेमावे लागले. ही एकच घटना मराठा राज्यातील भट पेशव्यांच्या मजबूत व अटळ स्थानावर मोठा प्रकाश टाकते. शाहू महाराज 1749 मध्ये मृत्यू पावले. त्या कालपावे तो नानासाहेब पेशवा हा मराठा राज्याचा प्रमुख बनला होता. राजसत्तेचे हे छत्रपती ते पेशवा असे जे संक्रमण झाले ते एका वर्षात अथवा दशकात झालेले नव्हते. ते बाळाजी विश्वनाथापासून सुरू झाले होते व त्याचा नातू नानासाहेबांच्या काळात पूर्णत्वास गेले. हे संक्रमण सावकाश गतीने पण दमदार पावले टाकत होते. शाहू महाराज असे तोपर्यंत मराठा राज्यात छत्रपतींचे स्थान प्रतिष्ठेचे, मानाचे, श्रद्धेचे आणि बाह्यता का होना पण सर्वश्रेष्ठ अधिकाराचे राहिले. त्यांच्या नंतर मात्र पेशव्यांची सत्ता निरंकुश झाली. शाहू छत्रपती आपले राज्यप्रमुखाचे अधिकार हळूहळू पेशव्यांकडे सुपूर्द करत राहिले व पेशवे ते घेत राहिले. असे फार तर या घटनेचे वर्णन इथे करता येईल. छत्रपती पद निर्माल्यवत झाले. शाहू महाराजांना पुत्र संतान नव्हते. स्वाभाविकच त्यांच्या शेवटच्या दिवसात राज्याच्या वारसदाराचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न बनला. शाहू महाराजांनी राणी सकवारबाई व नानासाहेब पेशवे आपापला उमेदवार पुढे आणण्याच्या राजकारणात गुंतले असतानाच
ताराबाईंनी रामराजा नावाचा आपला नातू अज्ञातवासात असून त्यास गादीवर आणावे असे जाहीर करून बॉम्बस्फोटच केला. छत्रपती घराण्यातीलच मुलगा वारसदार म्हणून मिळाल्याचे पाहून शाहू महाराजांना समाधान झाले आणि अखेर रामराजाच्या खरे खोटेपणाविषयी शहानिशा करून त्यास गादीवर आणण्यास त्यांनी आपली संमती दिली. तेव्हा पेशव्यासही आपली संमती द्यावी लागली. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर पेशव्याने पुढे होऊन रामराजास गादीवर स्थापन केले. एकेकाळी अज्ञातवासात असलेल्या राज्यकारभाराचा काही गंध नसलेल्या व्यक्तीला छत्रपती पदावर आणण्यात शाहू महाराजांना भविष्यातील कोणताही धोका दिसला नाही. याचे कारण राज्याचा सर्व कारभार पेशवा करणार असल्याचे त्यांनी गृहीतच धरले होते. तथापि पेशव्याने राज्याचे सर्वेसर्वा होणे ताराबाईला मान्य नव्हते. राज्य छत्रपतींचे, पेशव्यांचे नाही. पेशवे छत्रपती पदाच्या गादीचे सेवक ही त्यांची मनोमन धारणा होती. आपला नातू छत्रपती झाल्याने आपला हेतू सिद्धीत जाईल असेही त्यांना वाटत होते. रामराजाचा पूर्ण शोध घेऊन त्यास गादीवर बसविण्याचे काम शाहू महाराजांनी पेशव्यांवर सोपवले होते. पण त्यांनी सचोटीने व निष्ठेने पार न पाडता घाईघाईने रामराजा म्हणून दुसराच इसम गादीवर आणला असा आरोप ताराबाईंनी करून सर्वत्र खळबळ माजून दिली. पण या घडामोडींमुळे रामराजाची स्थिती ना घरका ना घाटका अशी झाली. त्यास दूर करून कोल्हापूरकर संभाजी महाराजास सातारच्या गादीवर आणावे असा आग्रह ताराबाईंनी धरला. पण चाणक्य पेशव्यांनी तो न मानता आहे तीच रामराजाची व्यवस्था कायम ठेवली. त्याचबरोबर साताऱ्यात जी काही उरली सुरली कारभार यंत्रणा होती ती पुण्यास आणून त्याने पुणे ही मराठा राज्याची राजधानी केली. आता पेशवा सर्वार्थाने मराठा राज्याचे सर्वेसर्वा झाले आणि सातारचे छत्रपती पूर्णपणे निर्माल्यवत झाले. येथून पुढे छत्रपतींची गरज एकाच कामासाठी राहिली, ती म्हणजे पेशव्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या वारसदाराला पेशव्यांची वस्त्रे देण्याचे काम फक्त त्यांच्याकडे राहिले. एकदा वस्त्रे मिळाले की पुन्हा पेशव्यांनी छत्रपतींकडे ढोंकूनही बघण्याची आवश्यकताच राहिली नाही. छत्रपती पेशव्यांच्या कारभाऱ्यांच्या नजरकैदेत नानासाहेब पेशव्यांनी छत्रपतींचे महात्म्य पूर्णपणे संपुष्टात आणले. माधवराव पेशव्यासही ती वाढविण्याची गरज भासली नाही. पुढे नारायणराव व सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दी झाल्या. दरम्यान सन 1777 मध्ये रामराजे मृत्यू पावले आणि त्यांच्या गादीवर धाकटे शाहूराजे आले. रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे की पूर्वी नानासाहेब माधवराव वगैरेंनी छत्रपतींना दाबात ठेविले पण त्यांना तकलीफ होऊ दिली नाही. पण आता सवाई माधवरावांच्या काळात पेशव्यांच्या सर्व कारभाराची सूत्रे त्यांच्या मुख्य कारभारी नाना फडणवीस यांच्या हातात गेली. त्यांनी पेशव्यास दाबात ठेवले आणि छत्रपतींना आपल्या संकुचित व स्वार्थी बुद्धीने तकलीफ देण्यास सुरुवात केली. छत्रपतींना काही परगण्यातील उत्पन्न खर्चासाठी मिळत असे ते बंद करून पुढे दरबारातून त्यांच्या खर्चाची सर्वाधिक ठराविक रक्कम पाठविली जाऊ लागली. छत्रपतींजवळ राजपागा, हत्ती, घोडे, कारखाने कशात पाहिजेत असे म्हणून तो सर्व सरंजाम पुण्यास आणला गेला. एवढेच नव्हे तर छत्रपतींची अमर्यादा म्हणजे बेइज्जत करून त्यांच्यावर चौकी पहारे ठेवले. राजमंडळातील कोणी लोकांनी त्यांना भेटण्याची बंदी केली. छत्रपतींच्या सेवेत असणाऱ्या नोकर चाकरांना घालून दिले गेले. राजपत्रे, कागदपत्रे यांचे काही प्रयोजनच ठेवले नाही. 1792 साली महादजी शिंदे जेव्हा उत्तर हिंदुस्थानातून पुण्यात आला होता तेव्हा त्यांनी नाना फडणवीसांची भेट घेऊन साताऱ्याच्या जवळच असलेल्या कृष्णा वेण्णा नदीवरील संगम माहुलीपर्यंत तरी छत्रपतींना जाण्याची परवानगी द्यावी अशी नाना फडणवीस विनंती केली. यावेळी महादजीचा हिंदुस्थानात प्रचंड दरारा निर्माण झाला होता. त्याला नाही म्हणण्याची छाती नानास झाली नाही. तेव्हा त्याने मोठ्या मनाने छत्रपतींना संगम माहुलीपर्यंत फिरण्यास संमती दिली. यावर भाष्य ते काय करावे, काळाचा हा विचित्र महिमाच म्हणावा लागेल. कोण हा नाना फडणवीस? हा तर छत्रपतींच्या चाकराचा चाकर, पण त्याची खुद्द छत्रपतींनाच कैदीत टाकण्याची हिंमत झाली. यापेक्षा छत्रपतींच्या सत्तेचा व पदाचा ऱ्हास तो काय व्हायचा. पेशव्यातील सर्वात शहाणा थोर मुत्सद्दी, बुद्धीचा सागर म्हणून इतिहासकारांनी ज्याची तोंड भरून स्तुती केली आहे त्या नाना फडणवीस हा छत्रपतींच्या सिंहासनाची माहिती उमजली नाही अशीच इतिहासाची साक्ष राहील. या ऱ्हासाला छत्रपती व त्यांच्यावर लादली गेलेली परिस्थिती अशा दोन्ही बाबी जरी कारणीभूत असल्या तरी आमच्या मते या सर्वात जास्त सातारकर शाहू महाराज जबाबदार आहेत. कारण
कारण त्यांनी स्वतः ऐषारामी राहून पेशव्यांच्या हातात राजसत्तेच्या किल्ल्या सोपविल्या. हाती किल्ल्या मिळाल्यानंतर खजिन्याचा मोह कोणाला होणार नाही. पेशव्यांनी छत्रपतींची सत्ता बळकावली हे तर सत्यच आहे, पण ती बळकावू देण्यास खुद्द छत्रपती जबाबदार होते हेही तेवढेच विदारक सत्य आहे. राजा दुबळा निघाल्यावर धूर्त सेवकाने सत्ता बळकवण्याची उदाहरणे जगात इतिहासात पानापानावर आढळतात. मराठ्यांचा इतिहासही त्याला अपवाद ठरलेला नाही. असाच या छत्रपती प्रकरणाचा निष्कर्ष काढावा लागेल. मित्रांनो, 1739 ते 1749 हा काळ मराठ्यांच्या इतिहासात एक निर्णायक बदलाचा काळ होता. शाहू महाराजांच्या स्वभाव प्रवृत्तीने आणि भटपेशव्यांच्या उदयानंतर छत्रपतीचं पद हळूहळू नामशेष होऊ लागलं. एकेकाळी संपूर्ण मराठा साम्राज्याचा केंद्रबिंदू असलेले छत्रपती रामराजा आता एका अशा परिस्थितीत पोहोचले होते जिथे ना घरका ना घाटका. पेशव्यांच्या नियंत्रणाखाली छत्रपती पदाचे अस्तित्व फक्त नावापुरतंच राहिलं. या कालखंडात मराठी लष्कराची शक्ती कायम राहिली, पण छत्रपतींच्या महत्त्वाला धक्का लागला होता. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी देखील राजकीय सत्तेचा खेळ अधिकच कुशलतेने खेळला, ज्यामुळे छत्रपतींच्या अधिकाराला पूर्णतः ग्रहण लागलं. आता प्रश्न उरतो, या घटनांनी मराठ्यांच्या भवितव्यावर कसा परिणाम केला? छत्रपतींच्या पदाच्या समाप्तीमुळे मराठ्यांच्या अस्मितेचं आणि राजकीय अस्तित्वाचं काय झालं? या शोकांतिकेचं उत्तर शोधणे अत्यंत आवश्यक आहे, कारण इतिहासातील या घटनांमध्ये आपल्याला आजच्या काळातील राजकीय शिकवणी सापडू शकते. याच विचारांनी आपण व्हिडिओची समाप्ती करतो, परंतु मराठ्यांच्या इतिहासाचा हा प्रवास अद्याप संपलेला नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.